नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. काळी गाय शुभ की अशुभ? काही लोक म्हणतात काळी गाय दिसली तर अपशकुन होतं, तर काही जण म्हणतात काळी गाय पूजनीय आहे. खरं काय आहे? शास्त्रीय काय सांगतं? वास्तुशास्त्रात काळ्या गायीचं महत्त्व काय? आजच्या व्हिडिओमध्ये आपण धार्मिक, वास्तू आणि शास्त्रीय सत्य सविस्तर समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. धार्मिक दृष्टिकोन. हिंदू धर्मात गाय म्हणजे माता मानली जाते. सर्व गायीतील 33 कोटी देवी देवतांचा वास मानला जातो. काळी गाय आणि धर्म. प्राचीन ग्रंथामध्ये कृष्णवर्णीय गाय उल्लेख आढळतो. भगवान श्रीकृष्णाचा रंगही श्याम काळसर होता. काळा रंग म्हणजे रहस्य, शक्ती आणि गूढता. काळी गाय कोणाशी संबंधित? शनिदेव, यमराज, पितृदेवता. त्यामुळे काळी गाय ही अपशकुन नाही, तर कर्म, न्याय आणि संरक्षणाचं प्रतीक आहे. काळी गाय दान. शनिदोष, पितृदोष, ग्रहदोष निवारण्यासाठी काळ्या गायीचं दान श्रेष्ठ मानलं जातं. अमावस्या, शनिवारी काळी गाय पूजनीय. लोकांमधील गैरसमज. काही लोक म्हणतात काळी गाय अशुभ, कारण काळा रंग नकारात्मक, चुकीचा समज. अचानक रस्ता ओलांडणे, अज्ञात आणि अफवा. पण लक्षात ठेवा, कोणताही प्राणी अशुभ नसतो. आपली श्रद्धा आणि विचारच परिणाम ठरवतात. वास्तुशास्त्रानुसार काळी गाय. काळी गाय शुभ कधी? घराजवळ शांतपणे उभी असेल, गाय घरासमोर बसली असेल, गायीला अन्न पाणी दिलं असेल, धन संरक्षण आणि ग्रह शांती मिळते. काळी गाय अशुभ कधी वाटू शकते? गाय आजारी असेल, तिला त्रास दिला जात असेल, गाय रडत किंवा घाबरलेली असेल, हे गायमुळे नाही तर नकारात्मक ऊर्जा आणि कर्मांमुळे असतं. शास्त्रीय आणि दृष्टिकोन. आता थोडं विज्ञानात बघूया. गाय, दूध, मूत्र, शेण, नैसर्गिक शुद्धीकरण. काळ्या रंगामुळे गायला सूर्यप्रकाश जास्त शोषता येतो, त्यामुळे तिची रोगप्रतिकार शक्ती चांगली असते. रंगांचा शुभ अशुभाशी थेट संबंध नाही. उपयोगी आणि वागणूक महत्त्वाची. काळी गाय घरासमोर आली तर काय करावे? घाबरू नका. थोडं अन्न किंवा पाणी द्या. गायला नमस्कार करा. शक्य असल्यास गायीच्या कपाळाला हात लावा. मंत्र गावो, विश्वासीय मातर. मनाला शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. काय करू नये? गायला हाकलू नका, अपशब्द वापरू नका, दगड किंवा काठी मारू नका. हे कर्मदोष निर्माण करू शकतं. काळी गाय अशुभ नाही, ती धर्म, कर्म आणि संरक्षणाचं प्रतीक आहे. वास्तुशास्त्रानुसार योग्य वागणूक ठेवल्यास ती शुभच असते. भीती नको, समज हवी. श्रद्धा नको, विवेक हवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच वास्तू, धार्मिक आणि जीवन उपयोगी माहिती करता आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.